नमस्कार. आज मी मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवणार आहे. तर ह्या दायी शेंगा आहेत. याच्यामध्ये ना भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम आणि प्रोटीन असतं. त्याच्यामुळे ना आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढतं. तसेच आपलं डोळ्याचे आरोग्यसुद्धा सुधारतं. त्याच्यामुळे ना ही आरोग्यदायी किंवा ह्या शेवग्याच्या शेंगांची भाजी सगळ्यांनीच खायला पाहिजे. तर शेवग्याच्या शेंगाच नाही तर शेवग्याच्या झाडाचे पानं, फुलंसुद्धा हे छान असे आपल्या आरोग्यासाठी चांगले राहतात. तर चला मग अशी आरोग्यदायी मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी आपण ही शेवग्याच्या शेंगांची ना भाजी बनवून घेऊयात. तर त्याकरिता आहे ना मी इथं 250 ग्रॅम ताज्या आणि मस्त अशा हिरव्यागार शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला ह्या शेंगा आहे ना मस्त अशा धुवून काढायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने आपल्याला एक मधोमध 2 इंचावर एक मी इथं कट मारून घेतलेला आहे. आणि जे शक्य होईल आहे ना तेवढी मी याची ना साल काढून घेणार आहे. तर अशी साल काढून घेतल्याने आपल्या ज्या शेंगा आहेत ना त्या पटकन अशा शिजल्या जातात. थोडीशी ही वरची साल आहे ना ही कडक असते, त्याच्यामुळं शिजायला थोडा वेळ लागतो. पण अशा प्रकारे जर तुम्ही थोडीफार याची ह्या शेंगांची साल काढून घेतली ना तर पटकन आपल्या ह्या शेंगा शिजल्या जातात. तर हे बघा, अशाच पद्धतीने मी इथे ना सर्व शेंगांची ना इथं साल काढून घेणार आहे. तसं तर आपण ह्या शेंगा आहे ना कवळ्याच वापरतोय, त्याच्यामुळे देखील सुद्धा आपली ह्या शेंगा आहे ना पटकन अशा शिजल्या जातात. आणि हे बघा, इथं मी सर्व शेंगांचे मस्त असे एकसारखे ना तुकडे करून घेतलेले आहेत. आता लगेचच आपण मस्त अशी ही भाजी तयार करून घेणार. तर त्याकरिता आहे ना इथं मी एक पातेल्यामध्ये ना तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर 1 चमचाभर मी इथं तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेते. छान असं मस्त तेलामध्ये हे जिरं फुलून झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मी इथं लसूणची जाडसर ठेचून घेतलेला लसूण मी इथं टाकून घेणार आहे. छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे ह्या तेलामध्ये. आणि इथं आपला हा लसूण आहे ना तो छान असा तेलामध्ये परतून झालेला आहे की लगेच आपल्याला ह्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत. तर मी आधी ह्या कट करण्याच्या आधीच ह्या शेंगा धुवून घेतल्या होत्या, त्याच्यामुळे आपल्याला शेंगा धुवायची गरज नाही लागत. तर ह्या तेलामध्ये ना 1-2 सेकंदासाठी ह्या शेंगा आहे ना मस्त अशा परतून घेणार. आणि सोबतच याच्यामध्ये ना मी पाव चमचा इथं हळद टाकून घेणार आहे. ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करायची आणि छान अशी पटकन आपल्याला मिक्स झालं की लगेच पाणी घालायचं आहे. तर याच्यामध्ये पाणी ना मी जेवढं मला भाजीसाठी लागणार आहे ना तर तेवढं मी टाकून घेणार आहे. तर 1 ते 1.5 ग्लास मी इथं पाणी वापरते. आणि छान असं आपल्या ह्या शेंगा आहे ना मस्त मध्यम गॅसवर ना शिजवून घ्यायचे आहे. तर पूर्णपणे न शिजवता आपल्याला अर्धवट आपल्या ह्या शेंगा आहे ना ह्या पाण्यासोबतच शिजवून घ्यायच्या आहेत. आणि इथं मी ना मीठ टाकून घेणार आहे, म्हणजे आपल्या ह्या शेंगा मस्त अशा चवीला छान अशा लागतात, त्याच्यामुळं मीठ. तर आपल्याला असं झाकण ठेवून ह्या शेंगा छान अशा 5-6 मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे. गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने पाहू शकतात आपल्या ह्या ज्या शेंगा आहे ना त्या छान अशा मस्त शिजवून झालेल्या आहेत. तर ह्या शेंगा चांगल्या अशा शिजून झाल्या ना तर मी गॅस बंद करून घेते आणि हे साईडला आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. लगेचच इथं ह्या भाजीसाठी लागणारं वाटण मी इथं तयार करून घेणार आहे. तर त्याकरिता मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, त्यांना असे उभे ना आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या तव्यामध्ये मोठ्या गॅसवर छान असे मस्त हे कांदे ना लालसर होईस्तोपर्यंत चांगले परतवून घ्यायचे. तर त्याकरिता आहे ना मी इथं 1 चमचाभर तेल टाकून घेते. तर तेल टाकल्याने छान असे आपले हे कांदे ना पटकन असे परतले जातात. आणि ना हे कांदे परतायला आपल्याला 2 ते 3 मिनटं लागतील. छान असे मस्त ह्या कांद्यांचा जो कच्चेपणा आहे ना तो निघूस्तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारे लालसर होईस्तोपर्यंत आहे ना व्यवस्थित असे ह्या तेलामध्ये किंवा मोठ्या गॅसवर आहे ना छान असे परतवून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित आपले हे कांदे ना परतवून झालेले आहेत. आता आहे ना मी इथं हे कांदे काढून घेणार आहे. तर आपले हे कांदे छान असे परतवून झालेत की लगेचच ह्याच तव्यामध्ये मी ना खोबरंसुद्धा छान असं मस्त परतून घेणार आहे. तर मी अर्धी वाटी किसून घेतलेलं खोबरं वापरलेलं आहे. छान असं मस्त आपल्याला इथं तेलाचा वगैरे काही वापर करायचा नाही, कारण खोबऱ्याला एक स्वतःचं तेल असतं. गॅस मी बंद करून घेतलेला आहे, कारण तवा खूप गरम असल्यामुळे ना पटकन आपले हे जे खोबरं आहे ना लाल व्हायला लागतं. त्याच्यामुळं मी इथं गॅस बंदच करून घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे छान मस्त आपलं हे खोबरं देखील आहे ना भाजून घेतलेलं आहे. आता ह्याच तव्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे.
सोबतच याच्यामध्ये 1 चमचा मी इथं धना घेतलेला आहे, अख्खे धने मी इथं वापरते आणि लगेचच याच्यामध्ये 1 चमचाभर आहे ना तीळ टाकून व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे। सोबतच याच्यामध्ये ना मी लसूण आणि अद्रकसुद्धा टाकून घेणार आहे। तर अर्धा इंच मी इथं अद्रक आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या आणि सोबतच अर्धा चमचा इथं मी घेतलेले खसखस, ते देखील आपल्याला छान असं मस्त या तेलामध्ये ना परतवून घ्यायचं आहे। खसखस हे थोडंसं शेवटीच घालायचं आहे, कारण बारीक असतं त्याच्यामुळे ना पटकन असं ते परतलं जातं। तर याच्यामध्ये थोडीशी मी आता कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि ते देखील आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि गॅस बंद करून आपल्याला हे सर्व साहित्य आहे ना काढून घ्यायचं आहे। तर इथं आपलं ना सर्व साहित्य खमंग असं मस्त छान असं परतवून झालेलं आहे। आता आपल्याला याचं आहे ना लगेच वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर मी पहिले आधी ना पूर्णपणे थंड करून घेणार आहे, मग याचं आहे ना एक वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून चांगलं आपल्याला बारीक अशी याची पेस्ट तयार करायची। जसं आपण मसाला बनवतो ना त्या प्रकारे छान असे मस्त आपल्याला याचं एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। याच्यामध्ये मी थोडंसं आहे ना ह्या वाटणसाठी लागणारं पाणी टाकून घेते आणि अशा पद्धतीने पाहू शकता छान असं मस्त आपली इथं ह्या मसाल्याची पेस्ट अशी तयार झालेली आहे। आता कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लगेचच आपण जो हा तयार करून घेतलेला मसाला आहे ना त्याच्यामध्ये टाकायचा आणि 1 ते 1.5 मिनटं लागतील आपल्या हा मसाला भाजायला। पटकन असा भाजला जातो, कारण की इथं आपण सर्व साहित्य ना व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे, म्हणून आपल्याला जास्त वेळ लागणार नाही। पटकन असा आपला हा मसाला आहे ना भाजला जातो। तर आहे ना अर्धावट मसाला आपला हा भाजून झालेला आहे। याच्यामध्ये ना लगेचच मी इथं ना काही मसाले टाकून घेणार आहे। तर त्याच्यामध्ये मी इथं घेतलेले आहे 1 ते 1.5 चमचा आपल्याला लाल चटणी। तर चटणीचं प्रमाण हे तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात, कोणाला किती तिखट हवं असेल त्याप्रमाणे। सोबतच याच्यामध्ये मी घरगुती आपला गरम मसालाही याच्यामध्ये टाकून व्यवस्थित आपल्याला हे जे आपण मसाले टाकले ना ते सुद्धा छान असं परतवून घ्यायचे आहेत। तर इथं मी अख्खे धने वापरलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला इथं आहे ना धना पावडर टाकायची काही गरज लागत नाही। जर तुम्ही इथं धना वापरले नसेल तर तुम्ही इथं धना पावडर नक्कीच वापरा। तर अशा पद्धतीने आपला हा मसाला आहे ना छान असा मस्त भाजून झालेला आहे, मस्त तेल सोडलेलं आहे ह्या मसाले म्हणजे व्यवस्थित आपला हा जो मसाला आहे भाजून झालेला आहे। आता लगेच आपण जे शिजवून घेतलेल्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहे ना त्या आपल्याला टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित अशा मस्त ह्या मसाल्यामध्ये ह्या शेंगा मिक्स करून घ्यायच्या आहेत। तर शेंगा आपल्या आधी शिजून झालेल्या आहेत, तरीसुद्धा आपल्याला जास्त वेळ लागणार नाही। मस्त अशा 4 ते 5 मिनटं लागतील आणि छान अशी आपली ही भाजी बनवून तयार होईल। तर इथं तुम्ही पाण्याचं प्रमाण आहे ना तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात, कारण की तुम्हाला भाजी ही कशासोबत खायची आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे ह्या भाजीमध्ये पाणी टाकून घेऊ शकतात। जर तुम्हाला भाकरीसोबत ही भाजी जर खायची असेल ना तर थोडंसं जास्तीचं पाणी टाका। आता 4 ते 5 मिनटासाठी ही भाजी ना चांगली मस्त आपण पूर्णपणे शेंगा शिजूस तोपर्यंत ना अशा शिजवून घ्यायची आहे। तर हे बघा अशा प्रकारे आपली ही भाजी ना चांगली शिजवून झालेली आहे। आता शेंगासुद्धा आपल्या व्यवस्थित अशा शिजवून झालेल्या आहेत आणि भाजी देखील आपली मस्त अशी घट्टसर झालेली आहे। तर याच्यापेक्षा जास्त पातळ आणि किंवा जास्त घट्टसुद्धा नको, अगदी बरोबर अशी आपली ही इथं आपली ह्या शेवग्यांच्या शेंगांची ना भाजी बनवून तयार झालेली आहे। तर बनवा, तुम्ही देखील बनवा मस्त अशी आरोग्यदायी ह्या शेवग्यांच्या शेंगांची भाजी। तर आहे की नाही अगदी साधी आणि सोपी पद्धत आपली ही शेवग्यांच्या शेंगांची आरोग्यदायी भाजी। तर आहे ना तुम्ही ही भाजी ना भाकरीसोबत, पोळीसोबत, भाताबरोबर कशासोबतही खाऊ शकतात। खूप छान ही भाजी चवीची बनवून तयार होते। तर आहे ना तुम्ही ही भाजी दुपारच्या जेवणामध्ये, संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकतात। अगदी मस्त आपली ही भाजी बनवून तयार होते। तर कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना तर एक लाईक नक्कीच करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। तर भेटूयात अशाच एका नवीन आणि छान अशा रेसिपीसोबत।